हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. जस्ट आत्ता मराठीच्या बिग बॉस एपिसोड बघून आलेली आहे आणि विशालबद्दल एवढा राग घेऊन आलेली आहे की आज त्याला काटल्याशिवाय मी राहणार नाही आहे. लिटरली जसाच एपिसोडची सुरुवात झाली आणि आपली ते रुचिता आहे ते बेहोशान पडली किंवा तिला काही मायग्रेशन असेल काहीतरी झाला आणि ती पडली डायरेक्ट अशी मतलब पलटलीच ते. आणि तिकडे राखी आपली धावत आहे की राखी विशालला बोलवत आहे की विशाल ये लवकर, ते रुचिता पडली आहे, ये लवकर. तो नालायक घुबड दोन डिंपलच्या पिंपलच्या असा बसलेला. मला काय करायचंय, मी काय करू, मला काय करायचंय. अरे आतापर्यंत टोळी आतापर्यंत रुचिता तुझ्यासोबतच आहे, तुझी साथ हवी, तू परफेक्ट आहे. कोणी तुझ्या अपोटी जाऊ दे, 15 वर्षाचा गॅप असो 25 वर्षाचा गॅप हो, तुझ्यासोबत असा म्हणणारा हा नालायक विशाल कुठं गेला आता, कुठं माणुसकी. मतलब मी म्हणतो ह्या सर्व गोष्टी सोड, पण ॲज अ माणुसकी म्हणून तरी कोणीही धावलेला असता, त्या जागी कोणीही असला असता, ॲज अ माणुसकी म्हणून धावलेला असता. पण तो महाराज सारखा तिथं शोप्यावर बसलेच होता, त्याला काही लेणं देणं नाही, त्याला काही करायचं नाही, मस्त आरामशीर बसलेला होता. आणि राखी तिकडे लिटरली राखी बहुत परेशान होऊन राहिली की विशाल तुला यायला पाहिजे, तुझी फ्रेंड आहे, तुझं येणे खूप गरजेचं आहे, ये वगैरे वगैरे. पण तो आलाच नाही आणि ती पडली. मग नंतर संकेत थोडासा गेला, संकेत तिला सांभाळायला लागला आणि हा विशाल मग सर्वजण आल्यानंतर हळूहळू आला. तरी तो डायरेक्ट रुचिताकडे गेलेला नाही की भाई एक असते ना की ठीक आहे. त्याला असं वाटलं, त्यानं म्हटलं की मला वाटलं राखी की तू मजाक वगैरे करत आहेस. परंतु जेव्हा खाली उतरला आणि ते रुचिता पडली दिसली, कोणीही काळजीपोटी कन्सर्न हो जायला लवकर धावत की काय झालं रुचिता, काय झालं, पाणी पाहू का, पाणी काहीतरी आपला हलचुल करेल ना. ॲक्च्युली त्याला एवढी काळजी आहे, एवढी रुचिता प्रेम प्रकरण, खूप टोळी, खूप माणुसकी आहे ह्याच्या अंगामध्ये, ह्याच्या अंगातली माणुसकी काढते आज मी. लिटरली तो गेला आणि उभा होता राखीजवळ. तो दूर होता, ते रुचिताजवळ गेला सुद्धा नाही, तो दूर होता. काय झालं ते बघायचं, मी काय करू, मला काय करायचं आहे, मला त्यात धंद्यात नाही पडायचं आहे. तिच्या ते बघून घ्या, तुम्ही बघा ना, तुम्ही बाकी सर्वात. आणि राखी लिटरली त्याला हे म्हणत होते की तू पागल वगैरे आहेस का, विशाल आहेस, तुझी मैत्रीण आहे, तुझी फ्रेंड आहे, तुझ्या टोळीतली आहे, तू तिला बघ काय झालंय, तिला सपोर्ट कर किंवा तिला उचलून ने, काहीतरी मेडिकल रूममध्ये ने, काहीतरी कर. सर्वजण गोळा जमले झाले तरी हा घुबड आपल्या जागेवर उठतच नव्हता, चूप बसलेला होता. एवढा संताप आला की छी यार, म्हणजे एवढा मध्ये माणुसकी नाही तुझ्यामध्ये. मतलब सोड, तू टोळी म्हणून किंवा तिच्यापासून नाराजही आहेस किंवा काहीही XYZ झाला असेल, एक इन्सानियत, एक माणुसकी तर असते ना, माणुसकी तर दाखव. तेवढा पण नाहीये. परंतु मग ते रुचिता वगैरे थोडी रिलॅक्स झाली, मेडिकल रूमवर वगैरे गेले वगैरे सर्व काही गोष्टी झाल्या आणि ते रुचिता बाजूला झोपली होती. आणि हा येते घुबड विशाल म्हणते राखीला, अरे मला वाटलं नाटक होते. अरे भाई नाटक होते, चल तू खालीपर्यंत नाही आलास लवकर, तेव्हापर्यंत नाटक होते. पण जेव्हा ती मुलगी पडली दिसली तुला हॉलमध्ये, तेव्हा तू तिच्याकडे धावून का बरं नाही गेलास, दूरच का बरं साईडला होता. सर्वजण धावत तिच्याकडे पाणी वगैरे मारत होते, सर्वजण काहीतरी करत होते, तू काहीच नव्हता गेलास. मग कुठे गेले तेव्हा माणुसकी, कुठे गेला तुमचा गेम, हा सर्व काही एवढा फक्त फोटेज, एवढी तुमची इमेज, एवढा तुमच्या करिअर, तुमच्या एवढा तुम्ही रिस्पेक्ट करता स्वतःच्या करिअरची, तर तुमच्या करिअर, तुमची ॲज अ पर्सनॅलिटी, तुमची माणुसकी शोमध्ये दिसत नाही. एखादी मुलगी पडत आहे, तुझी चांगली फ्रेंड आहे, तिला बघायला तू जास्त नाही आहेस, तुझी इमेज आणि तुझी माणुसकी कळलीच लोकांना की तू किती चांगला आहेस आणि किती चांगला नाही आहेस. आणि हा सर्व गोंधळ झाल्यानंतर मग ते मला असंच वाटलं तसंच वाटलं असं वगैरे झाला. आणि नंतर फायनली जे नालायक आणि बेवकूफ आणि मंदबुद्धी, एवढा चांगला गेम आहे, बिग बॉसने एवढी चांगली चाबी दिला, एवढा चांगला ऑफर दिला कॅप्टन्सीसाठी निवडायला, तर त्या रेवानी पूर्ण चाबीचा घोटाळा केला. आणि चाबी कन्व्हिन्स करायसाठी ते रुचिताकडे सुद्धा गेली नाही की काहीतरी कन्व्हिन्स कराल, काहीतरी एफर्ट्स घालेल, ते सुद्धा नाही. फक्त जेव्हा जे सर्वजण बिग बॉसने अनाऊन्स केलं की ज्याच्याकडे चाबी आहे त्यांनी या कॅप्टन्सीसाठी दावेदारीसाठी, तेव्हा फक्त रडत बसलेली होती की जसं काही ह्याला आणूनच देणार आहेत, मतलब बिग बॉस दुसरी चाबी आणून देणार आहेत, नाहीतर विशालच्या हातात टपकणार आहे चाबी वगैरे. लिटरली नॉनसेन्स गेम आहे. एवढा मोठा गेम आहे, एवढा बिग बॉस तुम्हाला ऑथॉरिटी देतात, एवढे चांगले टास्क देतात, काहीच नाही करत. एवढा दिमाग खराब झाला ना, तिच्या रडणं पण खोटं वाटत होता की मला ॲट द एंड ना संस्कृतीसाठी थोडा वाईट वाटत होता की संस्कृतीने एफर्ट्स घातलं, एक दिवस तिने पूर्ण दिलं विशालच्या मागे की प्लीज मला चाबी दे. परंतु हे रेवा हिनं काहीच केलं नाही, फक्त रडत बसली. आणि जेव्हा नंतर ते उलटा पुलटा रूममध्ये गेले, रुचिता होती, आपली संकेत होता आणि विशाल होता. संकेतसाठी ताळ्या वाजवू दे आज. संकेतनी स्वतःचे पॉईंट्सनु सुरटा ठेवलं की आता मी आलो बिग बॉसमध्ये, 50 दिवस झाले, मी एवढा रिस्पेक्टफुल आहो किंवा माझ्यामध्ये पात्रता आहे, म्हणूनच मला बिग बॉसने चाबी दिली, म्हणूनच मी ह्या शोमध्ये आलेला आहे, म्हणूनच मी एवढं सर्व एक पॉईंट त्या गोष्टी त्या मुलांना व्यवस्थित ठेवलं की चाबी इफ मी सांभाळू शकलो तर माझ्यामध्ये पात्रता आहे, घर सुद्धा सांभाळायची. मी तुमच्यासारखे 50 दिवस इथं काढले नाहीये, पण मी सर्वांना सांभाळू शकतो एकदम परफेक्ट. आणि रुचिता सुद्धा ना आपले पॉईंट सुद्धा ठेवलं की मी आपला तोंडावर ताबा ठेवीन किंवा फलाना ठेवीन
कॉलर ठेवीन, हो ठेवीन, हा ठेवीन, तिनं मी सुद्धा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करेल. आणि दुसरीकडे हा विशाल नावाचा घुबड, ह्याच्या अंगाची एवढी मिरची लागली आहे ना, मी तुम्हाला खरं सांगते, हा लोकांना दाखवते की यार मेरे को ना फर्क नहीं पड़ता, मेरे को फर्क नहीं पड़ता कि वो क्या करेंगे, मेरे को तो आगे जाना है, मैं अभी कैप्टन बन के क्या करूंगा, कैप्टनसी का क्या करूंगा, दावेदारी का क्या करूंगा, मेरे को बहुत आगे तक जाना है बे, ये चुल्लू पुल्लू गेम नहीं खेलता मैं. अच्छा बेटा, अच्छा अच्छा. मतलब भाई ये मतलब हा लोकांना दाखवते की यार मेरे को फरक नाही पडता. ह्याच्या अंगाची नाही पूर्ण अशी काय म्हणतात त्याला, तो असं ना आपण कपडे पिळतो आणि पाणी कसा खाली खाली पडते, तसं ह्यातली अंगाची याची मस्ती ना पूर्ण बिग बॉसच्या कंटेस्टंटनं आज काढली. खरंच हा कॅप्टन्सीसाठी समोर गेला. ह्याला वाटला की रुचिताला बाहेर काढतील, कारण की रुचिता निगेटिव्ह आहे, रुचिता वाईट बोलते, रुचिता गंदी गंदी चीजे बोलते, आणि खरंच पाहिला तर बोलते म्हणा. परंतु ह्याला वाटलं की रुचिताला बाहेर काढतील, नाही तर संकेतला बाहेर काढतील, पण मला बाहेर काढूच नाही शकत कॅप्टन्सीच्या बाहेर. परंतु पुढच्या घरच्या लोकांनी, पूर्ण घरच्या लोकांनी, मी त्याच्यासाठी खरंच एक म्हणू शकते की त्यांच्यासाठी आरती ओवाळीन मी पुढच्या घरच्या लोकांसाठी, की त्यांनी विशाल सारख्या नालायक घोबड्याचं नाव घेतलं, ज्याच्यामध्ये माणुसकी सुद्धा नाही आहे, माणुसकीची पात्रता नाही आहे. फक्त हर गोष्ट, हर एक चीज फक्त गेमसाठी करतो तो मुलगा. आणि ज्या प्रकारे सागर कारंडे, फायनली सागर कारंडेनं काहीतरी त्याच्या तोंडामधला जो जबडा आहे तो काहीतरी तोंडापर्यंत आला, आणि तोंडावर आल्यावर तो काहीतरी त्याला बोलला, आणि बोलला पण एवढा चांगल्या रीतीने बोलला की त्याने जो विशालने ज्या प्रकारे म्हणलं 1 2 3 4, मला सिद्धार्थ शुक्लाचा डायलॉग नाही म्हटलं का तुम्हाला, 1 2 3 4 5 10 लोकांना मी घाबरत नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, तुम्हाला तुमच्या अंगात झोमते, किंवा त्यांना बहुत वाईट वाईट शब्द यूज केला, ते मी आपल्या व्हिडिओमध्ये नाही करू शकत. तेवढी घाणेरडी पात्रता आपण आपल्या व्हिडिओमध्ये खालची जाऊ नाही शकत. परंतु ज्या प्रकारे त्यानं म्हटलं की मी कॅप्टन झाले तर तुमची जडते, तुम्हाला हजम नाही होणार, की एवढा स्ट्रॉंग, अजून मी स्ट्रॉंग होणार वगैरे वगैरे. आणि त्याचा जो एवढा जो बाऊल होता, एवढा जो फुगा होता, सर्वांनी असं नाही का काचे सुया लावून पूर्ण त्याची हवा काढला मस्त. आणि मला ॲज अ ऑडियन्स एवढा तृप्त मन झाला, एवढं चांगलं वाटलं की भाई तुझी लायकत काय बघ. आणि तन्वीने सुद्धा म्हटलं की आम्ही तुला घाबरत नाही, तू कॅप्टन हो या नको हो, तू आपला महाराजा हो, काहीच हो, आम्ही तुला घाबरत नाही, आम्हाला तुला काही लेणं देणं नाही, पण तुझ्यासारखा मुलगा आम्हाला कॅप्टन्सीमध्ये नको. आणि जेव्हा सागर कारंडेने सुद्धा म्हटलं की कोणाला काय झालं, तू चाबी चोरून तू तिकडे म्हणजे चालाकीने घेतली, जोबी गेली, स्वतःच्या मेहनतीने घेतलीच नाही, आणि तिकडे कॅप्टनसाठी उमेदवारी आहेस, आम्ही का बरं तुला देऊ. ज्या प्रकारे फर्स्ट टाइम सागर कारंडे एवढ्या महिन्यातून त्याच्या मला सकल दिसली, एवढ्या महिन्यातून त्याच्या काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू दिसला, एवढ्या महिन्यातून काहीतरी त्याच्या स्वतःच्या असं वाटलं की काहीतरी स्टँड घेत आहे, चांगल्या लोकांसाठी स्टँड घेत आहे, चांगला काहीतरी बोलत आहे, स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यू देत आहे. लिटरली मला खूप चांगलं वाटलं. प्लीज यार सागर, काश मी तिथं असली असती आणि तुला संदेश दिली असती की तू असाच गेम खेळ, कारण की तू 10 मिनिटामध्ये पुटर होऊन जातेस. परंतु हा सर्व रीतीने टास्क झाला, परफॉर्म झाला, आणि विशाल नावाचा घुबड आऊट, आणि मला एवढा आनंद झाला. आणि दुसरीकडे मी सांगेल, हे रुचिता 20-21 वर्षाची आहे, ती इमोशनली एवढी अटॅच आहे, मी अंडरस्टँड करू शकतो, कारण की मुलीनं खूप इमोशनल असतातच, आणि ती एवढी इमोशनली अटॅच आहे ना विशालसोबत, मतलब तिच्या फेक अँगल म्हणा, काही पण अँगल म्हणा, पण तिच्या म्हणजे अटॅचमेंट आहे. कारण की असतं ना, आणि जो विशाल आहे तो खूप प्रॅक्टिकल आहे, त्याला नाही फरक पडत, त्याला काही लेना देना नहीं है, काही फरक नाही पडत. म्हणजे असं असतं ना की अरे मेरे को तेरे से कोई लेना देना नहीं, मैं अपना गेम खेलूंगा, मैं आगे बढ़ूंगा, ये करूंगा वो करूंगा. परंतु त्याला रुचिताबद्दल ना इमोशनल कनेक्शन आहे काहीच नाही आहे. फक्त एखादी मुलगी आहे जे इमोशनली खूप अटॅच आहे तुमच्याशी, आणि तुम्ही तिला कसे मॅन्युप्लेट करत आहात की बघ येणारे जे 3 महिने वगैरे होते, येणारे जे 1 महिना होता, मला सर्वांनी म्हटलं की तुला रुचिताला तुझ्या कसा होईल, एवढा एज गॅप आहे, मग नेहमी तुझ्यासोबत राहिलो, नेहमी तुझ्यासाठी स्टँड घेतलो, नेहमी तुझ्याबद्दल बोललो, नेहमी तुझ्याबद्दल कधीच वाईट नाही बोललो. तर ते आणि ते रुचिता मॅन्युप्लेट जाऊन रडत होती की यार हो मला माहीत आहे, आणि हे रडत होती, हा मॅन्युप्लेट करत होता, पण ह्याला सुद्धा माहिती आहे की 1 महिना ह्याच्या जेव्हा सपोर्टिव्हला होती तर हा पण दिसत होता. रुचिताचा फायदा ह्याला सुद्धा झाला, त्यांच्या अँगलचा फायदा झाला, सर्व गोष्टीचे फुटेज ह्याला सुद्धा भेटली, आणि ह्याचा सुद्धा गेम अप झाला हिच्यामुळे. परंतु हे एवढी मांजरासारखी चुतरू झाली आहे, मतलब असं ना छुटूसा झाला आहे की हिला ना समजतच नाही आहे स्वतःसाठी स्टँड घेणे, की एखादा मुलगा तुझ्यामध्ये बिलकुल फक्त गेमसाठी फायदा उचलत आहे. कारण की जेव्हा तू बेहोश होऊन पडलीस ना, धावून आला, तुला कन्सर्न नाही केलं, काहीच नाही, एखादी संस्कृती मुलगी आली आणि ते म्हणत आहे की तुझी इमेज खराब होऊन राहिली बाहेर. स्वतःची इमेज खराब करणारा माणूस स्वतः असतो, स्वतःच्या पायावर कुडाळ म्हणणारा माणूस स्वतः असतो. दुसरा कोणी तुमच्या पायावर कुडाळ बांधू शकत नाही, दुसरा तुमची इमेज खराब करू नाही शकत, आणि दुसरा व्यक्ती तुमचा करिअर कधीच खराब करू शकत नाही. तुम्ही स्वतःचा करिअर खराब करण्याची पात्रता स्वतःमध्येच असते. आणि ज्या रीतीने तो म्हणते की तुझी लिप्स बहुत सेक्सी दिसत आहे, तुझी बॉडी बहुत कर्वी आहे, ज्या प्रकारे तो फ्लर्ट करते 15 वर्षाच्या एक लहान मुलीला, तो वाईट दिसत आहे, तू वाईट दिसत नाहीयेस. आणि तुने सुद्धा म्हटली होतीस की माझे आई वडील बघतात, ह्या गोष्टी बोलूच नको, ह्या सर्व गोष्टीचा स्टँड ते घेत नाही, कारण की ते इमोशनली एवढी अटॅच आहे विशालसोबत, आणि या विशाल एवढा तिला मॅन्युप्लेट करते की ह्याच्यामुळे अशा वाटते की विशाल खूप चांगला आहे आणि हे बिचारी आहे,
हे आपली रडणं रुणं हे खूप इमोशनली अटॅच आहे, म्हणून हिच्यासोबत हे स्वतःसाठी स्टँड घेऊन राहिली आहे आणि ह्या गोष्टीचा हा महाराज, हा घुबड, हा नालायक हा फायदा घेऊन राहिलेला आहे. हाच पूर्ण एपिसोड होता लिटरली. आणि खरंच एवढा रुचिताबद्दल मला एवढं कधी आपुलकी वाटली नाही, कारण की ते खूप घाणेरडी बोलते, खूप वाईट बोलते. पण आज लिटरली तिच्याबद्दल वाईट वाटलं, कारण की एखाद्या मुलामध्ये आपण एवढं इमोशनली अटॅच होणे खूप कमजोर आहे. कारण की तो चांगला असो वाईट असो, आपल्यापेक्षा दूर चालला असो, काहीच असो, आपल्यालाच त्रास होते आपल्या लाईफमध्ये. जे प्रॅक्टिकल असतात, जो खूप मेंटली सोचतात, ज्यांच्यामध्ये हार्टलेस लोक असतात, त्यांना काहीच फरक नाही पडत. त्यांच्यासोबत तुम्ही बोला नको बोला, त्यांना काही फरक नाही पडत. आणि हा विशाल फक्त गेमसाठी यूज करत आहे, अजून काहीच नाही. काय वाटते प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू गायज.